ही अशी नाही ऐकणार. उर्मिला ताई, माझा हात सोडा, मला लागलाय, दुखतंय ते. दुखू देत, नजरेला नजर देतेस का? हं? हे बघा, सोडा माझा हात, मला दुखतंय, मी सांगते. सोडा बरं. नाही सोडणार. आज तुझा हात तुटला तरी चालेल, पण मी सोडणार नाही तुझा हात. राणी, राणी हात सोड. का? काय झालं? त्रास होतोय आता? हा? बघा, दुसऱ्यांना तेवढाच त्रास द्यायचा. बघितलं का मला कसा हात मुरगळला माझा. किती आगाव आहे ही राणी. उर्मिला, तू तरी शेणात दगड मारायला गेलीसच का? या असल्या माणसांच्या नादी न लागलेलंच बरं. आणि राणी, यापुढे जर माझ्या सुनेला हात लावलास ना तर तोच हात तुझा मुळासकट उपटून टाकेन, कळलं? चल उर्मिला. हॅलो, हां, ताबडतोब केबिनमध्ये या. कविन. सर, एवढ्या तातडीने बोलवलं? कामच तसं आहे. जरा अर्जंट आहे, काही पेपर्स तयार करायचे आहेत. ओके सर, पण काय काम होतं? सगळे पेपर्स नीट वाचा, व्यवस्थित गोथ्रू करा, पण असे प्रिपेअर करा की ओनरशिप विक्रांत महाडिकच्या नावावरच असायला हवी. कोणी स्वतःचा दावा नको ठोकायला. लेट मी सी द डॉक्युमेंट्स. सर, डॉक्युमेंट्स कॉम्प्लिकेटेड आहेत, पण डोंट वरी, आपण ओनरशिप एस्टॅब्लिश करू आणि प्रूव्हही करू. स्वतःच्या कामात किती तत्पर आहात ना ते दाखवू नका. जेवढं सांगितलंय तेवढं करा. एकही लूपहोल राहता कामा नये. उद्या जाऊन कोणी जर का केस टाकली ना तर आपल्या बाजूने निकाल लागला पाहिजे. काही झालं तरी त्यांनी फॅक्टरीवर आपला ताबा सांगता कामा नये. निघा. राईट सर. सर, तुम्हाला हवे तसे एक्झॅक्ट डॉक्युमेंट्स बनवून आणतो. राणी, आता बघूया फॅक्टरी तुझ्या ताब्यात तू कशी घेतेस ते. आणि खूप दुखतंय का ग? थोडं दुखतंय. मी हळू करतो. हो सर, तुम्हालाच दुखतंय असं काय तोंड केलंय? तू ना गप्पच बस, काही बोलूच नकोस. काही गरज नव्हती त्या उर्मिला वहिनीची आर्ग्युमेंट करायची. तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे. सर, मी काय मुद्दाहून केलं का? त्या उर्मिला ताई चालल्या होत्या मला देवचाला. हो, पण जे काय आता झालंय त्यात एक चांगली गोष्ट सुद्धा झाली. आणि तुझ्या हाताला लागलंय, यात काय चांगलं झालंय? तुम्ही तिकडे असतात ना तर तुम्हाला सुद्धा कळालं असतं. त्या उर्मिला ताई माझा हात मुरगळत होता ना, त्या मालती मॅडमला बघवतच नव्हतं. त्यांना पण वाईट वाटत होतं. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? तर याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ हा की मालती मॅडमच्या मनात माझ्याबद्दल जे वाईट साईट होतं ना, जो राग होता, तो आता निवळत चाललाय. मी बघते.
हसायला काय झालं? मालती मॅडमचा मेसेज आला. काय पेपर्स मिळाले का तिला? काय मेसेज आहे? सर, काय एवढं एकच कारण असतं का मेसेज करायला? दुसरं काय कारण आहे इतकं खुश व्हायला? अहो, त्यांना तिकडचं जेवण आवडत नाही असं म्हणतायत त्या. माझ्या जेवणाची सवय झाली आहे ना, मग तिकडचं आवडत नाही आता, मग माझ्या हातचं जेवण पाहिजे असं म्हणतात. आता कळलं का मी एवढी खुश काय ते? नाही नाही, मी तसा कन्व्हिन्स झालोय ऑलरेडी की तू कोणालाही स्वतःच्या प्रेमात पाडू शकतेस. पण एका माणसाला प्रेमात पाडणं जरा अवघडच होतं ना, जरा उशीरच झाला. अरे देवा, मी काय हसत बसले? चला स्वयंपाकाला लागलं पाहिजे, आधीच उशीर झाला. सॉरी एवढं पेन होतोय तुला, तू जेवण कसं बनवणार आहेस? सर, तुम्ही सोबत असताना एवढ्याशा दुखण्याला कोण घाबरतंय? तू ना खरंच वेडी आहेस. तुमच्यासाठी. चला आता. आता ना मालती मॅडमच्या सगळ्या आवडीचं करते. बघा कसं चाटून पुसून खातील का. मालती मॅडमना काय आवडतंय तुला माहिती असेल ग, पण आबांना काय आवडतं हे तुला नसेल माहिती. आय एम शुअर. आबांना लाल माठाची भाजी, गवारीची भाजी, घेवड्याची भाजी, उडदाची डाळ, मसूरची डाळ, असं सगळंच त्यांना तसं आवडतं. म्हणजे तरी ना आबांना ताटात वाढलेलं सगळंच आवडतं. आणि मला तुम्हाला माझं डोकं खायला आवडतं. काय रे? तुमच्या ना जिभेचे खूप चोचले. तुम्हाला असं चमचमीत काय काय खायला लागतं ना, भरलेली भेंडी, मुळ्याची भाजी, टमाट्याची चटणी, डाळ भात, त्यावर तूप, असं सगळं लागतं ना. हो, हे चांगलं आहे तुझं. म्हणजे तुला सगळ्यांना काय काय आवडतं सगळं बाहेर एकदम मस्त. सर, एखाद्या माणसाला आपलं म्हटलं की त्याच्या मनातलं पण आपल्याला कळायला पाहिजे ना. माणसांबरोबर फक्त राहायचं नसतं, त्यांच्याबरोबर जगायचं असतं. मग त्यांच्या आवडीनिवडी सगळं आपल्याला व्यवस्थित कळायला लागतं, जसं मला तुमच्या आवडीनिवडी नीट माहिती. सर, बघून झाला असेल ना, तर तो पिठाचा डबा द्या जरा काढून. देता. हा. आणि एक सांगू का, म्हणजे मला हे सगळं ना असं जे काही चाललंय आता ते खूप छान वाटतंय. फक्त एकच इश्यू वाटतो थोडासा. काय? माझी बायको खूपच अनरोमॅन्टिक आहे असं वाटतं मला. हाय का? आता मी काय केलं आता? तोच तर प्रॉब्लेम आहे, तू काही करतच नाहीस. नेहमी तुझं आपलं लाजत असतेस, नाहीतर मग सर कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल, हेच चालतं तुझं. मला अजिबात आवडत नाही आहे असं. अहो, आता तुम्हाला कुठच्याही वेळी रोमॅन्स असतो, त्याला मी काय करायचंय बरं? माहितीये मला, तुला काही इंटरेस्टच नाहीये माझ्यात. सर, असं बोलायचं नाही. हा, जगात जर मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात असेल ना, तर तो तुमच्यातच. काय काय? बघताय का माझ्याकडे? ठेवा तो डबा आणि पाणी द्या तिकडून. आबा, बघताय का सासू सुनेचं बॉन्डिंग? ते म्हणजे कालपर्यंत राणीच्या हातचं जेवण आवडत नव्हतं आईला, आणि आज त्याच आईने राणीच्या हातचं जेवण मागितलंय. हो, लगेच कौतुक करू नकोस आणि नजर तर अजिबात लावू नकोस. हे सगळंच बदलायचं. बरं झालं बाई तेवढा बाधिलास, नाही तर ती उर्मिला दुपारी पण तिनं बाहेरनं जेवण मागवलं होतं आणि मला म्हणते कशी, पण हे सगळं मी घरातच बनवले. ते इतकं न कळायला मी काय मूर्ख आहे का? कधी एकदा जेवते ना घरचं असं झालंय. आता माझ्या खोलीत बसून गुपचूप खाते मी.
हो हो, खाऊन घ्या पोटभर. फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणाला दिसायला नको हा डबा, नाही तर पकडले जाऊ आपण. नाही नाही. बरं हा, अजून एक गोष्ट, जशी संधी मिळेल तसं विक्रांत सरांच्या खोलीत जा. आपलं काम पूर्ण करायचं आहे ना आपल्याला. हो जाते मी, पण सगळ्यात आधी मला त्या उर्मिलाला त्या खोलीच्या बाहेर काढावं लागेल. कारण ती काय, ती दिवसभर त्या रूम मध्येच पडून असते. जोपर्यंत ती बाहेर जात नाही तोपर्यंत काय मला पेपर शोधता येणार नाहीत. हां पण ठीक आहे, मी करते तेवढा. हो हो, तुम्ही तर जमवायलाच सगळं. जर काही गडबड वाटली तर लगेच आम्हाला कळवा. हां हो बरं, आता कोणी यायच्या आधी मी जाते. हो, काळजी घ्या. चला येते. आणि थँक्यू. वेलकम. वा, म्हणजे तुझं आणि आईचं बॉन्डिंग बघून आमचं मन खूप भरून आलं होतं. मी तिथं जस्ट रडणारच होतो. काय ते प्रेम देवा. पण खरं इंद्रा, हा दिवस बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. दिवस बघायलाही मिळाला, जगायलाही मिळाला, समाधान वाटलं. असंच सगळ्यांची मनं जिंकत राहा, सगळ्यांना धरून ठेव, कायम आनंदात राहा, सुखी राहा. बरं चला, आपण पण जेवून घेऊया आता. हो. या. मातुला कधी बोलायचं वाटतं. हॅलो हॅलो, हां येतोय आवाज? नाही नाही, मी ठीक आहे, फॅक्टरीतच बोलू आपण. यासाठी धडपड करावी लागते ना. तर काय, नुकतंच प्रेमात पडलेलं जोडप्यांसारखं ना असं चोरून भेटावं लागतं आपल्याला. असं चोरून भेटणं ती गंमत असते. हो का? आणि आपल्या असं चोरून भेटणं कोणाला कळलं ना तर काय होईल याचाही विचार करा. आणि जरा वयाचंही भान ठेवा. वय कोणाचं वय झालंय? माझं का तुझं? आमचं वय नाही झालंय. हो का? झालाय तुम्ही आता म्हातारे, वय नाही झालं म्हणे. हे असं आहे तुमचं, मनातल्या प्रेमाला वयाची आठवण करून देता आणि मनाचं हिरो पण करून टाकता. तुमच्याला त्याच मनाला जरा आवर घाला. आणि मला आधी सांगा, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही भेटलात, 2 शब्द बोललात, जगणं सुंदर झालं. फास झाली हो गंमत. मला इतकी काळजी वाटते ना तुमची. मला आधी सांगा, तब्येत कशी आहे तुमची? माझ्या तब्येतीला काय होतंय? जेव्हापासून तुम्ही राणी आणि इंद्राची साथ द्यायला सुरुवात केली ना, तेव्हापासून माझा आजार कुठच्या कुठे पळून गेलाय. आता तो परत काही यायचा नाही. हे सगळं मी तुमच्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच करते. त्यांनी कोणासाठी काही करू देत. मला तर ह्या गोष्टीचं समाधान आहे की मालती मॅडमने मला ह्या कुटुंबाचा भाग समजला. तिने काही समजलेलं नाही, तू भाग पडलेस तिला असं समजण्यासाठी. आणि तू एफर्ट्स घेतलेत ग सगळ्यासाठी. आय मस्ट अप्रिशिएट इट. पण सर, तुम्ही आणि आबांनी जर माझी साथ दिली नसती ना, तर मी हे कधी साध्यच करू शकले नसते. मालती, हे सगळं तुम्ही आणि राणीच करून दाखवू शकता. जेव्हा घरातली स्त्री पेटून उठते ना, तेव्हा वाकड्या नजरेनं पाहणारे जग सुद्धा 2 पावलं मागे सरतं. जेव्हापासून तुम्ही राणीची साथ द्यायला सुरुवात केली, मला खरंच तुमचं कौतुक वाटतंय. हो, पण त्या घरात जरा जपून राहा, कोणाला संशय होऊ नका आणि लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करा. हो, लवकरात लवकर ते पेपर शोधणार आहे आणि तडक इकडे निघून येणार आहे. काय मग मालती? नाही म्हणजे ह्या जयसिंगराव माडकाशिवाय मालती माडिक राहू शकत नाहीत वाटतं. झालं तुमचं. तुम्ही ना जरा जास्तच खोड्या काढताय माझ्या. काय मालती, जेव्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये अंतर निर्माण होतं ना, तेव्हा एकमेकांची किंमत कळते. अच्छा, म्हणून तुम्हाला आता माझी किंमत कळते का? शांत खाऊ असं ना. बरं, सॉरी चुकून झालं.
हे घ्या डबा घ्या. बाय. आणि जेवण चांगलं झालं होतं सांगा. नक्की सांगतो. जा आता, जातो, तुम्ही पण जा. काळजी घ्या आणि तुम्ही पण घ्या काळजी. येते. तुम्ही इथे? राणी इंद्रा, मालती निरोप दिलाय. जेवण छान झालं होतं तर मी ठेवतो, तुझ्या हाताला लागलंय ना. आणि तुझ्या आईचं आजपर्यंत उतू चाललं होतं, म्हणत होती कधी एकदा आपल्यासोबत राहिलाय ते असं झालंय तिला. हो, म्हणजे आईमध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंजेस होतात असं वाटतंय ना. चेंजेस पॉझिटिव्ह व्हायला लागलेत, पण बायको म्हणून एक अडचण आहेच. कोणती आबा? अरे कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याचं मनच कळत नाही. मग त्यावेळेला मी गाणं म्हणायचो, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आबा माझी पण सेम सिच्युएशन आहे. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. मी आलेच. मी आहे आत. हो हो, तुझं काय चाललंय ते बघत होते. काय चाललं होतं म्हणजे मालती, तुला ह्या घरात एकटीला करमत नाही ना. सगळ्यांची आठवण येत असेल, मग तरीही तू एकटी का राहतेस तर मालती? अगं तू त्या सगळ्यांना समजावून सांग ना, तुझं नक्की ऐकतील ग ते. मालती, मी काय म्हणते, ऐक ना, आपण पुन्हा एकदा पहिल्यासारखं एकत्र आनंदाने राहूया ना सगळे. झालं? मी काय करायचं हे तुम्ही सांगायची गरज नाहीये. मी तिथे गेले होते कारण त्यांची तब्येत बरी नाहीये. काळजी तर वाटणारच ना, शेवटी मी त्यांची बायको आहे. आणि असंही माझ्या नवऱ्याचीच काळजी घेते मी. तुमच्यासारखं कोणी आयऱ्या गेल्याला नवरा म्हणून त्याच्यासोबत राहत नाहीये. मालती, जाऊ दे ना, मी हे सगळं तुम्हाला का सांगते? तुम्हाला काय कळणार आहे नवरा बायकोतलं प्रेम? मालती, का वागतेस माझ्याशी अशी? तू चुकतेस. हे कधी कळणार आहे तुला? हॅलो, हो बोल ग. काय झालं, तू फोन केलेलास? अच्छा, बरं ठीक आहे, थँक्यू. काय ग, काय झालं, कसला विचार करतेस? अहो सर, आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. उद्या परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे. दॅट्स ग्रेट. म्हणजे उद्या माझी हुकमाची राणी ऑफिशियली लॉयर होणार. काय सर, मला आत्तापासूनच एवढी भीती वाटते. जीव घाबरा घुबरा होता आणि तुम्हाला मस्करी सुचते. का स्ट्रेस घेते? ठीक आहे ना, उद्या रिझल्ट आपल्या फेवर मध्ये जरी नाही आला तर आपण नेक्स्ट इयर परत ट्राय करू. काय बोलताय सर तुम्ही? आपल्याकडे अजून एक चान्स नाहीये. जे काय व्हायचं ते ह्याच वर्षी झालं पाहिजे. आणि तुम्ही ना, मला भीती वाटेल, मला टेन्शन येईल असं काही बोलू नका प्लीज. काहीतरी चांगलं बोला ना. काय एवढं टेन्शन घेतेस? हे बघ, माझा माझ्या हुकमाच्या राणीवर पूर्ण विश्वास आहे. ती फेल होऊच शकत नाही. आय एम टेलिंग यू, माझ्याकडनं लिहून घे. उद्या तुझा रिझल्ट आपल्या फेवर मध्ये जाणार. तू 100% पास होणार आहेस. देवा, आज माझ्या परीक्षेचा रिझल्ट आहे. माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार आहे. मी पाया पडते तुझ्या. तू ना फक्त माझ्या पाठीशी राहा. मला खूप घाबरल्यासारखं होतंय रे. आता तुला असं वाटेल की मी किती भित्री आहे, नुसतं लहान मुलींसारखं करते. पण तू माझ्यावर हसू नकोस. ते इंद्रजित सर आहेत ना, ते सकाळपासून माझ्यावर हसतायत.
नुसतं चिडवतात मला. आता ना त्यांना मला चिडवता येईल असं काहीतरी कर रे बाबा. माझा ना रिझल्ट एकदम छान लागू दे. तथास्तु. सर काय अगं तू इतक्या इंटरेस्टिंगली प्रे करत होतीस आणि नवरा पण तर देवच असतो ना, म्हणून म्हटलं तथास्तु. काय सर तुम्ही सकाळपासून माझा जीव वर खाली होतोय हा, आणि तुम्ही अशी मस्करी करताय, मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं. ए मुद्दाम का करेन मी हे? असं समज की मला आवडतं असं करायला म्हणून. हे बघा, तुम्ही जर असं करणार असाल ना तर मी ना बोलणारच नाहीये तुमच्याशी. अच्छा, म्हणजे तुझी आता मी अजिबात मस्करी करायची नाही असं म्हणणं आहे का तुझं? मस्करी करा ना, पण वेळ काय हा, कधीही कराल का मस्करी? वेळ बघून मस्करी करायची असते. हो हो, म्हणजे मला काही कळत नाही असं वाटतं का तुला? वाटतं काय? दिसतंय ना ते. ठीक आहे, नाही असं असेल तर मग मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच नाही असं समज. सर हो, माझ्या रिझल्टच्या दिवशी तरी रडवू नका ना मला. हे बघा, तुम्ही जर माझ्याशी बोलला नाहीत ना तर मी रडे ना आता. मी खरंच रडे ना, मी रडे ना आता. ऐक ना, सॉरी सॉरी सॉरी, आय एम सॉरी, खरंच सॉरी, मी नाही करणार तुझी मस्करी. हा, आता तुमचं हे मला चिडवून झालं असेल तर मला ऑल द बेस्ट म्हणा. ते पण बघ, माझ्या ऑल द बेस्ट म्हणण्याची स्टाईल थोडी वेगळी आहे, यु नो दॅट. तुला तसं प्रेमाने ऑल द बेस्ट हवंय का माझ्याकडून? सर काय हो, हा दरवेळी कसा असं बोलायला सुचतं तुम्हाला? मी असं काही बोलल्यावर ही अशी क्यूटशी स्माइल येते ना तुझ्या चेहऱ्यावर, म्हणून मला सुचतं असं, बाकी सगळं असं काही. आणि हे बघ, मला माहिती आहे तुला माझ्या ऑल द बेस्टची खरं तर काही गरज नाही. तुला जे काही हवं असतं ते तू अचीव्ह करतेसच, पण तरी माझ्याकडून तुला हे प्रेमाचं ऑल द बेस्ट. प्रणय गंध तो तुमचं चालू रे, मी येतो नंतर, मला सांगा. आबा या ना. नाही ते काय, मी नेहमी चुकीच्या वेळेला येतो ना, सॉरी. कॅरी ऑन कॅरी ऑन. अहो ते तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आज रिझल्ट आहे माझा. काय सांगतेस काय, तुझा रिझल्ट आहे? अच्छा, म्हणून हे ऑल द बेस्ट वगैरे चाललं होतं. एक महिना ऑल द बेस्ट करा, मी येतो. अहो नाही आबा थांबा ना, मला आशीर्वाद न देताच जाल का? माझे आशीर्वाद तुझ्या पाठी कायम आहेतच. पण आबा तुमचा हात मला कायम माझ्या डोक्यावर हवाय. आणि माझ्या पण पाया पडते. तू ज्या ज्या गोष्टींना हात लावशील ते त्याचं सोनं होते. तुझी सगळे स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं सगळं पूर्ण होते. थँक्यू आबा. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा, आनंदाचा होते. बरं आबा, आज रिझल्ट लागल्यानंतर राणीच्या नावात मेजर चेंज होणार आहे. कसला चेंज? असं काय करता आबा, आजपर्यंत आपली राणी हुकमाची राणी होती, ती आता फक्त हुकमाची राणी नसणार आहे, ती आता ऍडव्होकेट राणी महाडिक होणार आहे. खरंय? पण सर, फक्त ऍडव्होकेट राणी महाडिक नाही, ऍडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक. करेक्ट.